अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स. आपण एक्स अधिक वायचा स्क्वेअर ह्याचं एक्सपान्शन पाहूया. आपण हे कसं लिहू शकतो? एक्स अधिक वाय आणि एक्स अधिक वाय दोन वेळेस लिहिले. आता ह्या दोन कंसांचा गुणाकार. ह्याच्यामधल्या पहिल्या कंसाने एक्सच्या पदाने दुसऱ्या पूर्ण कंसाला गुणणे. त्याच्यामुळं एक्स कंसामध्ये एक्स अधिक वाय नंतर दुसरे पद घेणे पहिल्या कंसामधलं. त्याच्यामुळं अधिक वाय परत दुसरा कंस आहे असं घेणे एक्स अधिक वाय. नंतर या एक्सच्या पदानं या कंसाला पूर्ण कंसाला गुणून घे. एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग अधिक एक्स गुणिले वाय एक्स वाय परत या वायने या कंसाला गुणणे अधिक वाय गुणिले एक्स एक्स वाय अधिक वाय गुणिले वाय वाय स्क्वेअर. त्याच्यामुळं एक्स वर्ग अधिक हे एक्स वाय आणि हे एक्स वाय दोन एक्स वाय आणि हे अधिक वाय स्क्वेअर. त्याच्यामुळे काय झालं? एक्स स्क्वेअर अधिक दोन एक्स वाय अधिक वाय वर्ग. त्याच्यामुळं एक्स अधिक वाय याचं एक्सपान्शन एक्स अधिक वायचा वर्ग त्याचं एक्सपान्शन झालं एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स वाय अधिक वाय वर्ग. त्याचप्रमाणे एक्स वजा वाय याचा वर्ग त्याचं एक्सपान्शन पाहूया. मग एक्स वजा वाय आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा वाय, कारण याचा बेस सेम असल्यामुळे आपण याचं एक्सपान्शन करतो एक्स वजा वाय आणि एक्स वजा वाय. त्याच्याप्रमाणे पहिल्या कंसाने दुसऱ्या कंसाला गुणूया. सुरुवातीला प्रथम एक्स या पदानं दुसऱ्या पूर्ण कंसाला गुणून घेऊया. त्याच्यामुळे एक्स कंसामध्ये एक्स वजा वाय नंतर वजा वायने परत ह्या दुसऱ्या कंसाला गुणून घेणे एक्स वजा वाय. त्याच्यामुळे आता या एक्सने ह्या पूर्ण कंसाला गुणून घेणे एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग. आता इथं अधिक एक्स आणि वजा वाय त्याच्यामुळे इथं वजा झाला अधिक वजा वजा एक्स गुणिले वाय एक्स वाय नंतर ह्या वजा वायने ह्या पूर्ण कंसाला गुणणे वजा वाय आणि अधिक एक्स. त्याच्यामुळे ते पण झालं वजा एक्स वाय. नंतर वजा आणि वजा हे गुणाकारामध्ये अधिक होतं त्याच्यामुळे वायचा वर्ग. त्याच्यामुळं एक्स वजा वायचा वर्ग बरोबर एक्सचा वर्ग हे एक्स वाय वजा एक्स वाय आणि वजा एक्स वाय ते अधिक झाले. त्याच्यामुळं एक्स वर्ग वजा दोन एक्स वाय अधिक वाय वर्ग. त्याच्यामुळे जे एक्सपान्शन झालं एक्स वजा वायचं वर्ग याचं एक्सपान्शन झालं एक्सचा वर्ग वजा दोन एक्स वाय अधिक वाय वर्ग.